पुरणपोळी म्हटलं की आठवतो तो म्हणजे होळीचा सण. होळीच्या सणाला प्रत्येक मराठी कुटुंबात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मऊ लुसलुशीत तोंडात विरघळेल अशी पुरणाची पोळी. महाराष्ट्रातला पारंपरिक हा गोड पदार्थ विदेशातही अगदी आवडीने खाल्ला जातो. ज्यांना कोणाला पुरणाची पोळी बनवायला खूप अवघड वाटते किंवा नवशिकी आणि तुम्ही जर बॅचलर असाल आणि पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवत असाल, तर पुरणपोळी फाटण्याची किंवा पुरण पातळ होण्याची शंका वाटत असेल, तर अगदी घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने ही पुरणाची पोळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी तेजस्वी. भरपूर टिप्ससोबत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून आपल्याला ती डाळ भिजत घालायची आहे. डाळ भिजलेली असल्यामुळे ती कुकरमध्ये लवकर शिजते. सगळ्यात पहिले आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे, म्हणजे सगळी तयारी होईपर्यंत ही कणिक चांगली भिजली जाते. एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी चवीला छान लागतेच. त्यात आपण चवीपुरता थोडंसं मीठ घालून घेऊया व 2 चिमूट हळद घालूया. हळदीमुळे पुरणपोळीला रंगही अगदी मस्त असा येतो आणि ती चवीला देखील खूप छान लागते. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि 1 चमचा तेलही घालायचं आहे. पीठ थोडंसं सैलसर मळायचं. पीठ भिजवल्यानंतर 2 ते 3 चमचे आपण इथे कच्चं तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही घालू शकतात. पीठ आतपर्यंत लवचिक होईपर्यंत व छान रबराप्रमाणे ताणलं जाईलपर्यंत इतकं मळायचं आहे. या प्रोसेसमुळे पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही. पुरणपोळीसाठी ही कणिक सुरुवातीलाच भिजवून घ्यायची आहे, म्हणजे पोळी छान कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत अशी आपली ही पोळी होईल. जितकी आपण ती तिंबून घेऊ तितकी ती पोळी खूप चांगली होणार आहे. आपण इथे कणिक छान मळून घ्यायची आणि साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी ती झाकून ठेवायची आहे. आता कुकरमध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे. मी डाळीबरोबरच हे पाणीसुद्धा घालणार आहे, कारण डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. आता डाळीत पाणी किती घालायचे, तर डाळ बुडून थोडेसे अगदी किंचित 1 पेर एवढं पाणी वरती आलं पाहिजे, कारण डाळ भिजलेली आहे. पण तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर पाणी थोडे जास्त घालायचे. रंगासाठी आपण किंचित हळद घालायची आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं. तूप घातल्याने डाळ ही छान मऊसूत शिजली जाते आणि सुवासही खूप छान येतो. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतरच आपण हा कुकर पूर्णपणे कोंबट झाल्यावरच उघडायचा आहे. यामुळे आपली डाळ अगदी मऊ अशी छान शिजली गेलेली आहे. डाळ शिजल्यानंतर एका चाळणीत ही डाळ काढून घ्यायची आहे. खाली एक वाडगे असे ठेवायचे आहे की जेणेकरून कट बनवण्यासाठी हे डाळीचे सर्व पाणी बाजूला काढून घ्यायचे आहे. पूर्ण पाणी निथळेपर्यंत 2 ते 5 मिनिटांसाठी ते असेच ठेवायचे आहे व त्यातले 1 ते 2 चमचे डाळ ही कटाच्या आमटीत घालण्यासाठी वेगळी काढून ठेवायची आहे. कटाची आमटी तयार करण्यासाठी घट्ट असा कट आपला तयार झालेला आहे. कट कसा बनवायचा हे पुढे कधीतरी तुमच्यासोबत व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. पुरणाच्या चाळणीत हे पुरण वाटीने किंवा तांब्याने किंवा चमच्याने हे असे आपण हळूहळू स्मॅश करून घ्यायचं. डाळ छान मऊ शिजल्यामुळे खूप जास्त वेळ न लागता फक्त 5 ते 6 मिनिटात ही डाळ पटापट स्मॅश होते व डाळीचा थोडाही कण न राहिल्यामुळे आपली पुरणाची पोळी थोडीसुद्धा फाटत नाही आणि छान मऊ अशी पुरणाची पोळी आपली तयार होते. हे जेव्हा आपण स्मॅश करतो तेव्हा थोडंसं जे वरती डाळ उरते ती डाळसुद्धा आपण कटाच्या आमटीत मसाल्यामध्ये वाटणात घालणार आहोत, की जेणेकरून आपली कटाची आमटी अगदी चवीला छान आणि घट्टसर होते. हे पुरण आपलं स्मॅश झालेलं आहे. हे मसाल्यासाठी आपण आता बाजूला काढून ठेवणार आहोत. आता ह्यात मी अर्धी वाटी गूळ व 6 चमचे साखर अशी घातलेली आहे. थोडंसं 2 टीस्पून पाणी घालून हे गुळाचे खडे फोडून घ्यायचे आहे.
अगदी 2 टीस्पून एवढेच घालायचे की जेणेकरून आपला गूळ हा जळत नाही. दाटसर पाक झाला की त्यात ही स्मॅश केलेली पुरणाची जी वाटण आहे हे चटका देऊन घ्यायचं आहे. छान घट्ट होईपर्यंत ते एकसारखं आपण परतत राहायचं. त्यात एक महत्त्वाची टिप म्हणजे समजा पुरण हे थोडेसे पातळ झाले तर घाबरून जाऊ नका. त्यात बेसनाचं जे पीठ असतं ते मंद गॅसवर थोडंसं कढईत भाजून घ्यायचं आणि त्यात घट्टपणा येण्यासाठी 1 ते 2 चमचे हे भाजलेले पीठ मिक्स करून घ्यायचं व छान पेढ्यासारखं पुरण आपलं झालं की मग थंड झालं की त्यात 7 ते 8 वेलदोड्याची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि 8 ते 10 केशरच्या काड्या आपण घालून घ्यायच्या आहे की जेणेकरून आपल्या पुरणाला छान वेलदोड्याचा सुवास येईल. आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे कफ न वाढण्यासाठी सुंठ पावडर घालायची आहे. त्यातच आपण थोडेसे जायफळही किसून घालायचे आहे. हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आणि वेलदोडा, जायफळ, सुंठ पावडर ह्या सर्वांचा जो सुवास आहे तो पूर्णपणे आतल्या आत मिक्स होईपर्यंत हे आपण छान चमच्याने किंवा हाताने पेढा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स झालं की आपल्या हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याचे पेढे तयार करून घ्यायचे की जेणेकरून आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही. असे गोल गोल आपण जेवढ्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या तेवढ्या हे असे पेढे करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे की जेणेकरून ते वरतून कडक होणार नाही. इथे आपण 6 ते 7 पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी हे असे उंडे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता पुरणाची पोळी बनवण्यासाठी जी कणिक आपण मळून ठेवलेली होती ती पुन्हा एकदा थोडासा तेला तुपाचा हात लावून छान अशी मळून मळून घ्यायची आहे की जेणेकरून आपली पुरणाची पोळी एकदम मऊसूत आणि लुसलुशीत होईल. कणकेच्या चौपट पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. कणकेच्या उंड्यात हा पुरणाचा गोळा अगदी हळूहळू आतमध्ये भरायचा आहे. अंगठ्याच्या बाजूने कणिक वर उचलत जायची आणि पुरण आत दाबत दाबत भरायचे आहे. सगळ्या बाजूने हे पुरण आत गेलं पाहिजे व सर्व बाजूने कणकेच्या कडा वर आणायचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने हा उंडा तयार करायचा आहे. पारी जिथून आपण बंद केली होती तिथूनच हलक्या हलक्या हाताने पाठ सरकवत सरकवत लाटून घ्यायचे आहे. कशाही पद्धतीने लाटले तरी अजिबात तुमची पुरणपोळी ही फाटणार नाही. छान पातळ अशी पुरणपोळी मस्त अशी लाटून घेतलेली आहे. गरम गरम तव्यावर आपण ही पुरणपोळी घालणार आहोत. हँडल करताना थोडी नाजूक असते. ही वरची बाजू थोडीशी सुकली की मोठ्या आचेवर त्याची दुसरी बाजू पण आपण करून घ्यायची. दुसरी बाजूला साजूक तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता पहिलीच पुरणपोळी आहे आणि कशी आपली मस्त गुबगुबीत फुलल्यासारखी तुम्हाला ती इथे दिसत आहे. 3 ते 4 मिनिटातच ही भाजून झालेली आहे. पुरणाची पोळी बनवताना मस्त असा पुरणाचा, जायफळाचा व सुंठाचा खूप छान असा घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे. तुम्ही सुद्धा यंदाच्या होळीला अशी मस्त साधी सोपी पुरणपोळी नक्की करून बघा. तुम्ही जर नवशिक्या असाल किंवा पहिल्यांदाच पुरणाची पोळी ट्राय करत असाल आणि पहिली पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ह्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पुरणाची पोळी नक्की ट्राय करू शकता. ही सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे. होळी स्पेशल मस्त गुबगुबीत लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी मऊसूत पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुद्धा यंदाच्या होळीला ही मस्त साधी सोपी पुरणपोळी नक्की करून बघा. 1-2 पुरणपोळी बिघडतील पण हळूहळू तुम्ही नक्की शिकाल. येत्या होळीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.